नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर धावली पवनी गोंदिया बस। विरली बुजुर्ग येथे पवनी गोंदिया बस सेवेचा रितसर शुभारंभ। जिल्हा परिषद सदस्य रसिकाताई रंगारी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश। वर्षानुवर्षापासून प्रलंबित असलेली पवनी गोंदिया थेट बस सेवेची मागणी अखेर पूर्णत्वास गेली असून विरली बुजुर्ग येथे या नव्या बस सेवेचा रितसर शुभारंभ करण्यात आला। जिल्हा परिषद सदस्य रसिकाताई रंगारी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला। हा शुभारंभ 16 फेब्रुवारी रोजी पवनी गोंदिया मार्गावरील विरली बुजुर्ग येथे करण्यात आला। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भंडारा विभागामार्फत ही बस सेवा सुरू करण्यात आली असून याबाबत रसिकाताई रंगारी यांनी सातत्याने पाठपुरावा करून संबंधित विभागाकडे निवेदन दिले होते। त्यांच्या प्रयत्नांमुळेच या मार्गावरील प्रवाशांची दीर्घकाळाची गैरसोय दूर झाली आहे। पूर्वी पवनी ते गोंदिया थेट बस सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना भंडारा किंवा साकोली मार्गे उलट फेरा घालून प्रवास करावा लागत होता। त्यामुळे वेळेची नासाडी आणि अतिरिक्त खर्च ही समस्या कायमची डोकेदुखी ठरत होती। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य रसिकाताई रंगारी यांनी सातत्याने पाठपुरावा करून संबंधित विभागाला गतवर्षी 12 जून रोजी मागणीचे पत्र सादर केले होते। त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून या बस सेवेला मंजुरी मिळाली आणि आज पवनी आगाराची बस पवनी गोंदिया मार्गावर धावली। या बस फेरीच्या प्रारंभामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला, शेतकरी व नोकरदार वर्गासह सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास अधिक सुलभ व किफायतशीर होणार आहे। ही बस पवनी, विरली बुजुर्ग, लाखांदूर, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, नवेगाव बांध, कोहमारा मार्गे गोंदिया अशी धावणार आहे। यामुळे परिसरातील प्रवाशांना थेट आणि सुलभ प्रवासाची सोय उपलब्ध झाली आहे। ही बस पवनी इथून सकाळी 9:30 वाजता सुटून दुपारी 1:30 वाजता गोंदियाला पोहोचणार आहे। तर गोंदियावरून दुपारी 1:45 वाजता प्रस्थान करून सायंकाळी 7:30 वाजता पवनी येथे आगमन करणार आहे। पवनी ते गोंदिया आणि गोंदिया ते पवनी अशा 233 किलोमीटर अंतराच्या या मार्गामुळे परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि दळणवळणाच्या सोयी सुधारण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रसिकाताई रंगारी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच ही बस सेवा सुरू होऊ शकली। ग्रामस्थांनी रसिकाताई रंगारी यांच्या प्रयत्नांमुळे सुरू झालेल्या या बस सेवेच्या प्रारंभाचे स्वागत करीत त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे। ग्रामीण जनतेच्या दीर्घकालीन प्रलंबित मागणीला न्याय देत विकासाच्या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। तर ही सेवा अनेक गावांच्या प्रगतीसाठी महत्त्वाची पायरी ठरेल असा विश्वासही व्यक्त केला जात आहे।